मित्रांनो, मुंबईकर आई चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एक वेगळं काहीतरी। ही एक डिश नाही आहे, तर तुम्ही सामग्रीमध्ये बघतच असाल। तर ही आपण एक केसांसाठी एक तेल बनवणार आहोत। तर जे कोणी केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात, कोणाचे केस गळत असतील, डोक्यात कोंडा आहे आणि कोणाचे केस वाढत नसतील, तर काही काळजी करू नका। आपल्याकडे हा एक मस्त उपाय आहे, हा एक घरगुती उपाय आहे। याच्यामध्ये काही केमिकल नाही आहे। हे सगळे जे आपल्याकडे सामग्री आहे, ह्या सामग्रीवरच आपण हे तेल बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत, जे तुम्हाला आपल्यासमोर आहे, कढीपत्ता। कढीपत्ताचा भरपूर आपल्याला फायदा आहे केसांसाठी। त्याच्यानंतर आहे चहा पावडर, त्याच्यात आपण घेतलेले आहे मेथीचे दाणे, त्याच्यानंतर घेतलेले आहे कलोंजी, कोरफड आहे। कोरफड आपण घेतलेली आहे। तुम्हाला माहितीच असणार आहे की कोरफडचा फायदा भरपूर चांगला असतो, केस वाढतात, त्याच्यामुळे आपण घेतलेले आहेत कॅप्सूल व्हिटॅमिन ईच्या। आणि हा आहे लाल कांदा। आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे हे आहे कोकोनट हेअर ऑइल, जे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल। तर हे घेतलेलं आहे। ह्याच्या आम्ही 2 बाटल्या घेतलेल्या आहेत ॲक्च्युली। तर हे आपल्याला तेलामध्ये ॲड करायचे आहेत। आणि त्याच्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट जाणार आहे मस्टर्ड ऑइल। मस्टर्ड ऑइल पण आपण टाकणार आहोत। आता पुढच्या कृतीमध्ये आपल्याला एवढंच करायचं आहे की हे सगळं आपल्याला एका मिक्सरमध्ये ॲड करायचं आहे। ओके, आणि दाखवतो तुम्हाला मी ते कसं करणार आहोत आम्ही। आता आपण कढीपत्ता पुन्हा सोलून घेतो आहे। कढीपत्ता आपण मिक्सरमध्ये टाकून घेतो आहे। कढीपत्त्याचे भरपूर फायदे आहेत। तर त्याच्यामधला एक फायदा आहे की केस गळणे थांबवतं आणि केसांना काळे करतं, केस तुमची पांढरी होत नाही केस। तर हे आपण ॲड करतो मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते आपल्याला बारीक मिक्सचर करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार नाही आहोत। ह्याच्यामध्ये आता मेथी आणि कलोंजीचे दाणे टाकलेले आहेत। तर मेथीचा एक फायदा आहे, त्याच्यातला केसाची वाढ होते आणि कोंडा कमी होतो। त्याच्यानंतर आहे कलोंजी। कलोंजीमध्ये केसांना जाड आणि मजबूती भेटते। आणि त्याच्यानंतर आपल्याला भेटते चहा पावडर ॲड करायची। चहा पावडर ही केसांना नैसर्गिक रंग आणि चमक देते। तर ही आपण ॲड केलेली आहे या तिन्ही गोष्टी। त्याच्यामध्ये आपण आता चॉप करून कोरफड टाकत आहोत। कोरफड आपण जशी आहे तशीच घेतोय, त्याच्यावरचं काही स्किन का कवर त्याच्यावरचं काही काढत नाही। जसं कोरफड घेतलेलं आहे आपण तसं त्याचे फक्त काटे काढून घ्यायचे। कोरफडचा पण फायदा आहे, ॲलोवेरा आपण ज्याला म्हणतो, केसांना मऊ आणि चमकदार बनवतो। त्याच्यातला प्रत्येक जो इन्ग्रेडियंट आपण ॲड केलेला आहे तो केसांसाठी बेनिफिशियल आहे। तर फक्त चॉप करून आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करत जायचं। त्याच्यानंतर आपण हा ॲड केलेला आहे कांदा। हे 2 कांदे आपण ॲड करायचे। ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मस्टर्ड सीड ऑइल, जे आहे बेसिकली राईचं तेल। तर ॲड करणार आहोत आपण। ह्याच्यामध्ये पाणी आपण अजिबात यूज करणार नाही आहोत। आता बेसिकली आपण काय करून घ्यायचं, हे सगळं मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचं। तर दाखवतो तुम्हाला मिक्सरमधून काढल्यावरती कसं लिक्विड तयार होतं आहे, कसं हे दिसतं आहे। हे असं आपलं मिक्सचर तयार झालेलं आहे। हे आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण कढईमध्ये ना 500 ग्रॅम म्हणजे अर्धा लिटरच नाही, अर्धा लिटर हे पॅराशूट हेअर ऑइल घेतलेलं आहे। ओके, आणि ह्याच्यामध्ये आपण हे मिक्सचर ॲड करणार आहोत। स्लोली हे मिक्सचर ॲड करायचं कमी गॅसवर। गॅस कमीच ठेवायचं आणि मेक शुअर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड नाही केलेलं। पाणी आपल्याला जरासं पण ॲड करायचं नाही। प्रॉपरली आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला ह्याचा टेम्परेचरचा अंदाज येईल की काय टेम्परेचरवरती आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आणि हे थोड्या मिनिटांनी
मिनिटांनी ना 2-3-4 मिनिटांनी हलवत राहायचं. आपल्याला तरी किती मिनटं ठेवायचं आहे गॅसवर? हे 6 मिनटं तरी, 5-6 मिनटं तरी आपण ठेवून द्यायचं गॅसवर. हे आपलं तयार झालेलं आहे मिक्सचर. आपण गॅसवरून काढून घेणार आहोत. कलर पण भरपूर छान आलेला आहे आणि हा तुम्ही बघू शकता कढीपत्ता पण एकदम हे झालेला आहे, येलोइश कलर आलेला आहे. हे आपण ठेवलं मॅक्सिमम 10 ते 15 मिनिटं अंदाज घेऊन ठेवायचं. ह्या गोष्टी आम्ही भरपूर म्हणजे वर्षापासून करत होतो. म्हणजे बेसिकली आम्हाला माहिती आहे हे कसं करायचं. पण तुम्ही 10 ते 15 मिनिटाचा अंदाज घेऊन चालायचं आणि बारीक गॅस ठेवायचा त्यासाठी. तर आता हे आम्ही गॅसवरून काढून घेतो. आता हे आपलं तेल रेडी झालेलं आहे. तर आपण सगळं काढून घेतलेलं आहे आणि हा जो बेसिकली एंड प्रोडक्ट तुम्हाला दिसतोय तो जो अर्का आहे, सगळं मिक्सचर आपण तयार केलेलं आहे. तर सगळं एसेन्स या तेलामध्ये उतरलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स टाकत आहोत. हे तुम्ही बघत आहात. तर 2 कॅप्सूल्स इनफ आहे. तुम्ही 2 कॅप्सूल्स टाकू शकता. हे तेल आपल्याला भरपूर उपयुक्त आहे केसांसाठी. हेअरफॉल, डॅन्ड्रफ, अजून केस जर पांढरे होणार असतील तर या सर्व गोष्टींसाठी एकदम असा म्हणजे घरी बनवलेला उपाय आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. तर तुम्हाला काही स्ट्रेस घ्यायची गरज नाही. सगळे उपयुक्त असे इन्ग्रेडियंट्स आपण यूज केलेले आहेत. आता एंड प्रोडक्ट आपलं जे आहे, आपण सगळे इन्ग्रेडियंट्स प्रॉपरली ॲड केलेले होते. त्याच्यानंतर आपण हे गाळून घेतलेलं आहे. मस्लिन क्लॉथमध्ये, कॉटनचा जो क्लॉथ असतो त्याच्यामध्ये ते सगळं गाळून घेतलेलं आहे. आणि हा जो अर्क आहे, सगळ्या आपण ज्या गोष्टी घेतलेल्या, ज्या इन्ग्रेडियंट्स घेतलेल्या, त्याचा हा तेलाचा अर्क आहे. तर हा असा दिसतो आणि हा कलर भरपूर दाट कडक हिरवा दिसतो. तर तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि ह्या गोष्टीचा भरपूर फायदा होतो. या तेलाचा भरपूर फायदा होतो. बाजारातल्या एक्सपेन्सिव्ह तेल खरेदी करण्यापेक्षा, जे महागडे आपले प्रोडक्ट्स आहेत ते खरेदी करण्यापेक्षा घरी बनवलेल्या गोष्टी, घरी आणलेल्या गोष्टी ज्या आहेत, नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत, नो केमिकल्स, तर त्या तुम्ही यूज करून बघा आणि डेफिनेटली तुम्हाला तुमच्या केसांना फायदा होईल आणि तुमची केस वाढतील. तर जरूर मुंबईकर आई चॅनलवरचा हा व्हिडिओ बघा आणि मला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ऑब्वियसली हा एक डिफरंट व्हिडिओ होता आपण बनवलेला, खाद्यपदार्थांपेक्षा वेगळा. तर त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना उपयोग होईल. तर शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्सला पण. आणि थँक्यू फॉर सपोर्टिंग. आणि असंच मुंबईकर आई चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.